रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीतलं एक पान. आज आपण ऐकणार आहोत पहिल्या अध्यायातील ओवी नंबर 21 ते 32. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमली मिया. आता जी वाणींचे अपूर्व नित्य नवे वैभव दाखवते, ती जी चातुर्य शब्दकलाश्री सर्व विद्या कला यांची सम्राज्ञी आहे, त्या विश्वमोहिनी शारदेला मी नमन करतो. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे आत्यादरू विवेकावरी. ज्यांनी मला या संसारपुरातून तारून नेले, त्या सद्गुरूला मी हृदयात आदरपूर्वक साठवले आहे, म्हणून मला विवेकाबद्दल विशेष व अतिशय आदर आहे. जैसा डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी. जेव्हा डोळ्यांना अंजनाची प्राप्ती होते, तेव्हा दृष्टीला विशेष बळ लागते. सामान्यपणे जे सर्वांना दिसते त्यापेक्षा अधिक दिव्यदृष्टीचा लाभ होऊन ज्या ज्या ठिकाणी पाहावे तेथे भूमिगत महाधनाचे प्रचंड खजिने दिसू लागतात. का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. किंवा ज्याप्रमाणे चिंतामणीची प्राप्ती झाली असता कोणतेही श्रम न करता सर्व मनोरथ सफल होतात, त्याप्रमाणे मी श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने पूर्ण काम झालो आहे, असे ज्ञानदेव म्हणतात. म्हणून जाणते न गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचिनी सहजे शाखा पल्लव संतोषिती. याकरता जाणकारांनी गुरुभक्ती करावी, त्यामुळे अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती करून कृतार्थ व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांशी पाणी घातल्यामुळे फांद्या पानांना तरतरी येते, का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्र वगाहनी, ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. किंवा समुद्र स्नानामुळे त्रिभुवनातील सर्व तीर्थस्नानी स्नान केल्याचे फल प्राप्त होते, किंवा अमृत सेवनामुळे सर्व रस चाखल्याप्रमाणे होते. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे श्री गुरुला मी वारंवार नमन करतो, कारण त्याला नमन केले की त्यामध्ये सर्व देवतांचा अंतर्भाव होतो. तसे श्री गुरु इच्छित मनोकामना पूर्ण करतो, म्हणून मी त्याला नमन करतो. आता अवधारा कथा घन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. आता एक सखोल विचारांनी परिपूर्ण असलेली कथा आपण ऐका, जी सर्व कलाकौतुकाचे वैभवाचे उगमस्थान आहे, किंवा विवेक वृक्षांचे अपूर्व उद्यान आहे. ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. किंवा सर्व सुखांचे जन्मस्थान असेल, जो सर्व सिद्धांचा साठा किंवा नवरसांनी ओतप्रोत भरलेल्या सागराप्रमाणे ही कथा आहे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसैठ अशेषांचे. किंवा सर्व सुखांचे जन्मस्थान असे जे जो सर्व सिद्धांचा साठा,
किंवा नवरसाने ओतप्रोत भरलेल्या सागराप्रमाणे ही कथा आहे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्रा जाता वसोट अशेषांचे. किंवा ही कथा म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मवस्तूच असून सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व शास्त्र समूहाचे आश्रयस्थान आहे. नातरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जीवार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. अथवा ही कथा वर्णाश्रम विहित समग्र धर्माचे माहेर, सज्जनांचा जिव्हाळा व सरस्वती देवीच्या सौंदर्य रत्नाचे भांडार आहे. नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती, आविष्कारोनी महामती व्यासाची. अथवा व्यासाच्या विशाल बुद्धीमध्ये प्रवेश करून सरस्वती या कथेच्या रूपेने त्रैलोक्यात प्रकट झाली आहे. आजचं ज्ञानेश्वरीचं वाचन आणि ऐकणं इथंच थांबूया. या पुढचं पान घेऊया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. रामकृष्ण.